ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी घालिंग लोटांगण वंदीन चरण अशा आशयाचे डिवसणारे बॅनर्स तीनहात नाका येथे झळकलेत। या बॅनरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे गुडघे टेकून असलेले व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या मागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उभे असलेले दाखवण्यात आले। एकीकडे ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स लागले असताना उद्धव ठाकरे यांना अशा प्रकारे डिवसण्याचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत। मात्र आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी आक्रमक होत हे बॅनर हटवले आहेत। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की वंदनीय बाळासाहेबांची परंपरा जोपासत सन्माननीय उद्धव साहेबांनी भगवा सप्ताहाचं आयोजन 4 ते 11 ऑगस्ट पर्यंत केलं। या भगवा सप्ताहाचं ठाण्यामध्ये नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक चांगला प्रयत्न आमच्या पक्षाकडून होतोय। लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। पण ज्या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र राज्यापासून घेऊन त्यांची प्रचिती उभ्या या भारत देशामध्ये आहे, ते कुठेतरी विरोधकांच्या पोटात दुखते आणि त्यामुळे हा केविलवाणा प्रकार स्वतःचं नाव न देता स्वतःच कुठेही फोटो न लावता हे अशा पद्धतीनं आलतू-फालतू बॅनर लावायचे आणि कुठेतरी चर्चेत येण्याचा हा जो प्रकार आहे, मला त्यांच्या बाबतीत खूप कीव येते अशी भावना केदार दिघे यांनी व्यक्त केली आहे। जिकडे एका ठिकाणी सन्माननीय उद्धव साहेब ठाणे नगरीमध्ये येत आहेत, तो जो जल्लोष, तो जो ती जी ऊर्जा ही आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते, त्याच्या पलीकडे जाऊन उद्धव साहेबांचा वाढता प्रतिसाद लोकांकडून जो त्यांना मिळतोय ते कुठेतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखणे करण्याने अशा पद्धतीने एक छुप्या पद्धतीने वार करण्याचा एक प्रयत्न काही विरोधकांनी केलेला आहे आणि त्याला जास्ती महत्व देणं योग्य वाटत नाही। उद्धव ठाकरेंच्या 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत, टीका करताना पाहायला मिळतात। तशी टीका या बॅनरच्या माध्यमातून केली लोटांगण लोटांगण गेल्या 2.5 वर्षामध्ये स्वतःची पाप लपवण्याकरता कोणी किती वेळा दिल्लीश्वरांच्या पाय धरले आणि किती वेळा दिल्लीश्वरांकडे गेले हे सर्वसामान्य जनतेला व्यवस्थितरित्या माहितीये। उद्धव साहेबांनी जर का शिवसेनेचा प्रचार प्रसार आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला जे घवघवीत यश या लोकसभेमध्ये पूर्ण देशामध्ये मिळालं, त्या अनुषंगाने जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर का प्रचार प्रसार नुसता राज्यात नाही तर उभ्या देशात होत असेल आणि त्याकरता महाविकास आघाडीच्या बैठकींना जर का जाणं असेल तर त्या मला असं वाटतं काही वावगं नाही का चुकीचं देखील बॅनर लावण्यात आलेले हिंदुत्व नेमकं काय असं सोबत तुम्ही त्या बॅनरच्या माध्यमातून विचार त्यालाच उत्तर म्हणून बॅनर लावले। मी जो बॅनर लावला त्याच्यामध्ये माझा फोटो, माझा नंबर व्हॉट्सअपचा आणि लोकशाहीमध्ये लोकांना महत्व आहे, नागरिकांना महत्व आहे आणि त्यांनी त्यांचं मत, त्यांना असलेलं हिंदुत्व, त्यांनी शिकलेलं हिंदुत्व, त्यांच्यावरती झालेले हिंदुत्वाचे संस्कार ह्या माध्यमातून हिंदुत्व काय हे त्यांनी सांगावं असं आपण एक अपील केलेलं आहे। पण त्याच्या विरोधात अशा पद्धतीचे फालतू बॅनर लावायचे जिकडे न नाव न चेहरा, मला असं वाटतं हे चोरट्या पद्धतीने लावलेले बॅनर आहेत आणि त्याच्याकरता त्याला जास्ती महत्व देणं योग्य नाही। आमचे पदाधिकारी, शहर प्रमुख प्रदीपजी शिंदे असतील, विभाग प्रमुख असतील प्रकाश पायरे, तुषार रसाळ, इतर सर्व आमचे सगळे पदाधिकारी जे इकडे उपस्थित आहेत ते नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन एसीपी मॅडमना भेटलेले आहेत, सिनियरना भेटलेले आहेत। त्यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर कोऑर्डिनेट केलेलं आहे की तुम्ही हे त्वरित काढा। पण आज जी सभा होणार आहे उद्धव साहेबांची, त्याला उत्तम प्रतिसाद, उदंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे। माझे आव्हान फक्त ह्या पोलीस स्टेशनला एवढंच आहे, या पोलिसांना आहे की संध्याकाळी याची सगळी सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे। नाहीतर शिवसेना जर का कुठेही काही चुकीचं झालं तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देतील। वंदनीय बाळासाहेबांची परंपरा जोपासत सन्माननीय उद्धव साहेबांनी भगवा सप्ताहाचं आयोजन 4 ते 11 ऑगस्ट पर्यंत हे केलेलं। नुसतं ठाणे नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक चांगला प्रयत्न आमच्या पक्षाकडनं होत होता। लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत होता। पण ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने फोफावतोय, ज्या पद्धतीने हा वाढतोय आणि महाराष्ट्र राज्यापासून घेऊन ज्याची प्रचिती उभ्या या भारत देशामध्ये होते, ते कुठेतरी विरोधकांच्या पोटात दुखतंय आणि त्यामुळे हा केविलवाणा प्रकार स्वतःचं नाव न देता, स्वतःचा कुठेही फोटो न लावता हे अशा पद्धतीचे आलतू फालतू बॅनर लावायचे आणि कुठेतरी चर्चेत येण्याचा हा जो प्रकार आहे तो मला असं वाटतं खूप केविलवाणे आहे आणि मला त्यांच्या बाबतीत खूप कीव येते।